द सम ऑफ कोणाची सम कोणाची सम स्क्वेअर ऑफ काय स्क्वेअर ऑफ स्क्वेअर करायचंय सम ऑफ सम करायची आहे कोणाची सम तर स्क्वेअर ऑफ कोणाचा स्क्वेअर करायचा आहे टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इव्हन नॅचरल नंबर समजा पहिला नंबर जर माझा एक असेल पहिला नंबर जर माझा एक असेल तर त्याच्या पुढचा नंबर बरं इव्हन बोललेत ना म्हणजे पहिला नंबर एक नाहीये पहिला नंबर काय घेऊयात आपण दोन घेऊयात इव्हन नंबर आहे ना कसला नंबर आहे इव्हन नंबर आहे पहिला नंबर जर माझा दोन असेल तर त्याच्या पुढचा कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय असतं की लगत येणारे लागोपाठ एका मागे एक येणारे मग दोनच्या नंतर कोण येतो तीन येतो पण तीन हा इव्हन नाहीये त्यामुळे तीन घेऊन नाही चालणार मग किती घ्यावं लागेल आपल्याला चार घ्यावं लागेल चार नंतर कोण येणार आहे सहा येणारे सहाच्या नंतर आठ येणारे म्हणजे हे झाले तुमचे इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर पण याच्यामध्ये पहिला नंबर कोणता आहे हेच माहिती नाहीये पहिला नंबर काय घ्यायचा नक्की दोन घ्यायचा चार घ्यायचा सहा घ्यायचा आठ घ्यायचा 10 घ्यायचा 100 घ्यायचा 50 घ्यायचा 48 काय घ्यायचा माहित नाही ना त्यासाठी आपण काय घेऊयात एक्स घेऊयात पहिला नंबर आपण घेतला एक्स मग त्याच्या पुढचा नंबर काय असेल त्याच्या पुढचा नंबर पहिला नंबर समजा दोन आहे पहिला नंबर दोन आहे त्याच्या पुढचा नंबर काय आला आपला 4 कसा काढला तुम्ही तर ह्या दोन मध्ये तुम्ही काय ऍड केले दोन ऍड केले म्हणजे तुम्हाला काय मिळाला चार चार मध्ये तुम्ही जर दोन ऍड केले तर तुम्हाला काय मिळाला सहा सहा मध्ये जर दोन ऍड केले तर तुम्हाला काय मिळाला आठ तसं माझा पहिला नंबर एक्स आहे मग त्याच्या पुढचा नंबर काय असणार आहे माझा एक्स प्लस टू असणार आहे मग ह्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम या दोन पहिला नंबर दुसरा नंबर पहिला नंबर दुसरा नंबर जसं की ते पहिला नंबर दुसरा नंबर पहिला नंबर दुसरा नंबर पहिला नंबर आणि दुसरा नंबर यांच्या स्क्वेअरची सम किती येते 244 येते असं ते बोलतात मग आपण काय करूयात पहिला नंबर एक्स कन्सिडर करूयात मग इथं लिहूयात आपण लेट फर्स्ट इवन नॅचरल नंबर फर्स्ट इवन नॅचरल नंबर बी एक्स पहिला इवन नॅचरल नंबर काय घेतला आपण एक्स अँड असं बोलूयात अँड कॉन्झिक्युटिव्ह किंवा कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग येणारा अँड ठीक आहे लिहायचा कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर त्याच्या पुढचा लगत येणारा काय तुमचा एक्स प्लस टू आहे फ्रॉम गिवन कंडिशन फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार फ्रॉम गिवन कंडिशन ते काय बोलतात सम कोणाची सम स्क्वेअर ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इथे इव्हन टाकायचं राहिलं परत एकदा इव्हन नॅचरल नंबर कारण एक्स प्लस टू तेव्हाच येणार तुमचा सो पहिला नंबर आहे तुमचा एक्स त्याचा स्क्वेअर दुसरा नंबर आहे तुमचा एक्स प्लस टू त्याचा पण स्क्वेअर पहिला नंबर आणि दुसरा नंबर या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम किती येते 244 याला सोडवायचे आता याला सोडवायचे मागे एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर ए चा स्क्वेअर प्लस 2ab काय ए बी 2a मल्टिप्लाइड बाय बी प्लस बी चा स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 244 या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर बरोबर आहे मागे काय 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 परत एकदा बघा इथून ते इथपर्यंत ए स्क्वेअर प्लस 2 ए म्हणजे आहे तुमचा एक्स बी म्हणजे आहे तुमचा 2ab तर काय 2ab प्लस बी चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर बी म्हणजे आहे तुमचा 2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 244 ओके पुढे एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 2 2 चा
4x आणि हा 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 244 किंवा 244 ला अलीकडे घेऊयात आपण मायनस 244 इज इक्वल टू 0. पुढे पुढे मायनस करूयात 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 240 इज इक्वल टू 0. सोपं जाण्यासाठी आपण ह्या प्रत्येकाला भाग देऊयात 2 ने. कितीने भाग देऊयात? 2 ने भाग देऊयात. बघा 2 ने 2 ला भाग दिला एक्स स्क्वेअर, 4 ला 2 ने भाग दिला 2x, 240 च्या निम्मे बरोबर 0. 120 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये आहे ते बघायचंय, ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून उत्तर आलं पाहिजे 2. सो 120 आणि उत्तर मिळालं आपल्याला 12/120. 12 10 चा 120. पहिल्याला साइन देऊयात आपण प्लस, दुसऱ्याला साइन देऊयात आपण मायनस. चला खाली येते सोडवायला तुम्हाला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू सांगा. एक तुमची पॉझिटिव्ह मध्ये असेल, एक तुमची निगेटिव्ह मध्ये असेल. ओके. फॅक्टरायझेशननी जर आपण याला सॉल्व्ह केलं, हे फॅक्टरायझेशननी तुम्ही सॉल्व्ह करता आता सगळं, आणि जर फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह केलं तर एक्स इज इक्वल टू आन्सर आलं तुमचं -12 आणि एक्स इज इक्वल टू आन्सर आलं 10. बट नॅचरल नंबर्स कॅनॉट बी निगेटिव्ह. नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतात, त्यामुळे एक्स इज इक्वल टू -12 इज नॉट ऍक्सेप्टेबल. म्हणजे आपला आन्सर काय आलेले 10. आपला आन्सर आलेले 10. खाली लिहा मग. बट नॅचरल नंबर cannot be negative. Therefore, x is equals to not -12. x is equals to -12 हा नॉट ऍक्सेप्टेबल आहे. मग खाली लिहिणार therefore फर्स्ट, पहिले जे 2 वाक्य आहेत ते पहिले 2 वाक्य जशीच तशी लिहा. काय लिहिलं होतं पहिलं वाक्य आपण? फर्स्ट इवन नॅचरल नंबर x इज इक्वल टू 10 आलेले आहे आपला आन्सर. तर दुसरा कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगत येणारा इवन नॅचरल नंबर. मग जर पहिला नंबर 10 असेल तर दुसरा नंबर काय असणार आहे? यस, एक्स आहे तुमचा 10 अधिक 2 म्हणजे उत्तर आलं तुमचं 12. ओके, गुड.